नाशिकमध्ये आज ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार। हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर ठाकरे बंधूंची संयुक्त जाहीर सभा। सभेसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ही नाशिकमध्ये दाखल। कोण एमआयएम असं म्हणत परळीतील युतीवर एकनाथ शिंदेंचा उलट सवाल, तर शिंदे आमच्यासाठी गुस्ताखे रसूल, कोणत्याही परिस्थितीत भाजप आणि शिंदेंसोबत नाही जाणार, इम्तियाज जलील यांची ही भूमिका। बीडच्या परळीमध्ये एमआयएम सोबत युती नाही, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष वैजनाथ कांबळेंचं स्पष्टीकरण। एमआयएमच्या सदस्यांना सभागृहात गटनेता निवडताना पाठिंबा दिला, कांबळे यांच्याकडून स्पष्ट। अंबरनाथ नगरपालिकेत मोठा ट्विस्ट, भाजपला समर्थन देणाऱ्या राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांचं शिंदेंच्या शिवसेनेला समर्थन। अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना सत्ता करणार स्थापन। धारावीच्या निमित्तानं अर्धी मुंबई अदानींना दिली। अंबानी आधीपासूनच मोठे, पण मोदी मोठे झाल्यानंतर अदानी आणखी मोठे झाले, ठाकरे बंधू यांचा हा गंभीर आरोप। राज ठाकरेही अनेक उद्योगपतींच्या घरी गेले, आलिंगन दिलं। ठाकरे बंधूंची दुटप्पी आणि ढोंगीपणाची भूमिका, भाजपच्या अमित साटम यांची ही टीका। आमच्या कुटुंबात कधीच अंतर नव्हतं, राजकीय मतभेद असतील मात्र कौटुंबिक संबंध चांगलेच। भविष्यात होणारा निर्णय राष्ट्रवादी कुटुंबातून असेल, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचं भाष्य। 70,000 कोटींच्या घोटाळ्यात मोदींनी कारवाईचा इशारा देताच अजितदादा भाजपमध्ये गेले। आमचा कार्यक्रम करणार म्हणतायत, मग आम्ही काय हातात बांगड्या घातल्यात का? महेश लांडगेंची अजित पवारांवर एकेरी भाषेत टीका। मुंबईमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून 50 खोके एकदम ओके अशा घोषणा। शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांच्यावर टीका। भाजपच्या शिल्पा केळुस्कर उमेदवार असलेल्या वॉर्ड क्रमांक 173 चेंबूरमधला प्रकार।